किचनमध्ये एंट्री करताच बघितलं तर काय, पूर्ण इडलीचं बॅटर ना पूर्ण फर्मेंट होऊन बाहेर येत होतं. ते तर एक नशीब की मी खाली असं परात ठेवून देते, नाहीतर आज पूर्ण साफ करायला लागलं असतं आणि बाहेर पण आलं असतं. पण बघितलं हे परातीमध्ये पण अजूनपर्यंत पडते. तुम्ही पण कधी असं बॅटर ठेवलं ना तर खाली अशी प्लेट ठेवत जा. तर मी ना नेहमी परात ठेवून देत असते, कारण मला कधी असं म्हणजे आयडिया येते की फर्मेंट झालं ना तर कधी बाहेर येऊ शकतं. तर इथे मी आज इडली नाचणीची बनवते. ते तुम्हाला मी प्रमाण सांगितलं होतं, 1-2 दिवसा अगोदर मी रील बनवलेली त्याच्यामध्ये. तर हे तसंच भिजवायचं आहे आणि मी ना कधी पण रात्री ह्यामध्ये काही मीठ वगैरे टाकत नाही किंवा काही ॲड करत नाही, तसंच ठेवून देते. आणि एका साईडला ना मी ढोकळा बनवायची तयारी करते. तर इथे ना मी थोडंसं तेल आणि पिठी साखर टाकलेले आहे आणि मीठ मी अगोदरच टाकलं होतं आणि चांगलं मिक्स केलं आणि ढोकळा बनवायला ठेवला. आता हा ढोकळा ना तुम्ही सहजपणे खाऊ शकतात, लहान बाळाला पण देऊ शकता, कारण आपण ह्यामध्ये सोडा किंवा इनो टाकलेलं नाही आहे. आणि योहानला बघा, इथे इडली झाल्या पहिले ह्याला टेस्ट करायची असते. आणि आज ना ढोकळ्यावर मी तडका देणार आहे, म्हणजे गोड तडका देणार आहे, कारण शैलेशला ना तडक्यावाला आज ढोकळा पाहिजे होता, म्हणून विचार केला की तडका देऊनच बनवते. आणि कधी पण ना गॅस बंद करायचा, जेव्हा तुम्ही पाणी ॲड करतात ना तडक्यामध्ये तेव्हा गॅस बंद करायचा. मग त्यानंतर ना हे ढोकळ्यावर तडका टाकून द्यायचा. आता पहिलेच मी काप करून ठेवलेले असे ढोकळ्यामध्ये, का तर मी जेव्हा तडका देईल ना तेव्हा मधोमध सर्व पाणी जायला हवं म्हणून. आणि छान एकदम टेस्टी लागत होता हा, विदाऊट इनो आणि सोडा टाकून. आणि मग इथे मी चटणीची तयारी केली. तर चटणीची मी रेसिपी भरपूर वेळा तुम्हाला दाखवलेलीच आहे, म्हणून काय आज मी दाखवली नाही. आणि मस्त अशी चटणी पण बनवून घेतली. ह्यामध्ये तडका वगैरे काही दिलेला नाही आहे मी. आणि चला मग आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच, भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.